सप्टेंबर 2008 साली मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता। त्यानंतर काल गुरुवारी रोजी NIAच्या विशेष न्यायालयाने तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणात मोठा निकाल दिला। मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांसह सर्व 7ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले। याच निकालानंतर आता ATSच्या एका माजी अधिकाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणण्याचे आदेश आपल्याला मिळाले होते, असा खुलासा ATSच्या माजी अधिकाऱ्याने केलाय। निवृत्त निरीक्षक मेहबूब मुजावर म्हणाले, भगवा दहशतवाद्यांचा सिद्धांत खोटा होता। मला मोहन भागवतांना अडकवण्याचे आदेश देण्यात आले होते। मोहन भागवत यांना अटक करण्यास सांगितलं होतं, जेणेकरून हा स्फोट भगवा दहशतवाद आहे हे सिद्ध होईल, असं ते म्हणाले आहेत। मुजावर यांनी असाही दावा केलाय की ज्या संशयितांना मारण्यात आले होते ते संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा यांना आरोपपत्रात जाणून बुजून जिवंत दाखवण्यात आलं होतं। ते मृत असूनही मला त्यांचे ठिकाण शोधण्याचे आदेश देण्यात आले होते। जेव्हा मी या गोष्टींचा निषेध केला आणि कोणतेही चुकीचे काम करण्यास नकार दिला, तेव्हा माझ्यावर खोटे खटले लादण्यात आले, खोटे खटले दाखल केले, पण मी निर्दोष सिद्ध झालो, असेही मेहबूब मुजावर यांनी म्हटलंय।